सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट, संभाजीनगर, बजाजनगर व सर्वज्ञ सेवासनिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर शाखा यांच्या वतीने आजपासून आपण हे ब्रह्मनिरूपण सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। आज दुपारी 4 वाजेचं एक सत्र आपलं झालं। आपल्या धर्माचा उद्देश, ज्ञान घेण्याचा उद्देश, आपल्या जीवाच्या हिताकारणे आपलं ध्येय काय असावं यावरती आपण चिंतन केलं। आणि ह्या ट्रस्टच्या वतीनं इथे आपला हा 4था कार्यक्रम आहे। पहिल्या कार्यक्रमाला आपण अनेक विषयाला स्पर्श करत ब्रह्मविद्याशास्त्राचं चिंतन केलं। धर्म का, कशासाठी, त्यातून आपलं काय हित आहे, कशामध्ये हित आहे। धर्मतत्वज्ञानावरती विवेचन करत असताना छुप्या रस्त्यांनी आलेले कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा यावरतीही आपण चिंतन केल्यानंतर परमेश्वरांनी सांगितलेले 4 पदार्थ नित्य व अनादीचे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण सत्संग घेत आहोत। पूर्वी आपण जीव या पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितलं। जीवामध्ये असलेले गुण, जीवामध्ये असलेले दोष, त्याला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वरांनी सांगितलेलं धर्म तत्वज्ञान हे विवेचन करत असताना आपण प्रश्नपत्रिका पण सोडून घेतली आणि नक्कीच तुम्ही त्याचं चिंतन करत करत आपल्या जीवनामध्ये बदल केलेला असावा। ज्यांनी ऐकलं, ज्यांनी स्वीकारलं, ज्यांनी बदल केला त्याचा तो फायदा त्याला मिळत असतो। अन्यथा ऐकलं, देवानी सांगितलं, परंतु आपल्या जीवनामध्ये ते न उतरता, न बदल करता, त्यावरती सातत्यपूर्ण आपला प्रयत्न राहिला नाही तर त्याचा फायदा होत नाही। म्हणून जीव पदार्थ जर आपण समजून घेतला, जाणून घेतला तर आपल्या जीवनातले 70% अडीअडचणी दूर होतात ना। आपल्या अडीअडचणी कशासाठी आहे, कशामुळे आहे? अनादि अविद्युक्त असलेला जीव, त्याच्यामध्ये निर्माण झालेला अज्ञान, त्या अज्ञानामुळे निर्माण झालेलं जीवत्व, त्या जीवत्वामुळे समाजात राहत असताना वर्तमान काळात केलेले जे आपण कर्म आहे, मग ते मानसिक असेल, वाचिक असेल, प्रारब्ध असेल, त्या कर्मामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी आपणच निर्माण करत असतो। भूतकाळातला जो कर्म आहे ते आपलं होऊन गेलेलं आहे, त्याचा विचार करून उपयोग नाही, ते आपल्या हातात नाही। आणि भविष्यकाळातले कर्म हे चालू वर्तमान काळावरती अवलंबून आहे, आपल्या लक्षात येत नाही। आपण मागचा विचार करतो आणि पुढचा विचार करतो, परंतु जे आपल्या हातात आहे त्याचा न विचार करता जीवन जगत असल्यामुळं आपल्या जीवनात अनेक अडचणी आपणच निर्माण करत असतो। म्हणून आज तुम्ही काय करता, आज तुम्ही कसे राहता यावरती तुमचं भविष्य अवलंबून असतं। आणि स्वामी श्री चक्रधरांनी यावरती अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान पोहोचवलेलं आहे। तुम्ही कसं वागता, कसं बोलता, कसं राहता, त्यावरती तुमचं भविष्य ठरतं। आणि उद्याचं जे भविष्य कधीतरी ते भूतकाळात पण जात असतं। म्हणजे मागच्या जन्मामध्ये जे तुम्ही वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळामध्ये कसे राहिले त्यावरती भविष्य ठरलं, आणि आज तेच भविष्य काळातलं भूतकाळ झालेलं आहे। म्हणून उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे, कालचा दिवस तुमच्या हातातून गेलेला आहे। जो हातात आहे त्याचा विचार करणं कधीही चांगलं। म्हणून जीव हा पदार्थ जर तुम्ही समजून घेतला तर कोणाविषयी तुमच्या मनामध्ये तक्रार राहणार नाही, अपेक्षा राहणार नाही, कोणाविषयी खंत राहणार नाही, न्यूनगंड राहणार नाही। तुम्ही स्वस्थ चित्त व्हाल आणि तुमचं जीवन उद्याच्या ऐवजी आजच सुंदर होईल। परंतु याचा आपण विचार करत नाही। आपण कशाचा विचार करतो? धर्म आणि धार्मिकता।
परंतु धर्म आणि धार्मिकता ही आपल्याशी निगडीत आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या कृतीशी निगडीत आहे, आपल्या कर्माशी निगडीत आहे, हे आपण मात्र विसरलेलो असतो. आपल्या डोक्यात विधी, कर्मकांड, व्रतवैकल्य यातून आपण धर्म अधोरेखित करत असतो. एकीकडे भरपूर पूजा करायची आणि दुसरीकडे वाईट विचार करायचा. एकीकडे भरपूर व्रतवैकल्य करायचे, खेटी करायच्या, स्थानावर जायचं, क्रिया करायची, परंतु दुसऱ्याविषयी चांगला विचारही करायचा नाही. मग धर्म काय आहे, धर्म कशात आहे हे न समजल्यामुळं आपल्या जीवनाची कुत्तरोड आपणच करून घेतलेली आहे. धर्म तुमच्या वागण्याशी, धर्म तुमच्या बोलण्याशी, धर्म तुमच्या विचार करण्याशी निगडीत आहे आणि तीच धार्मिकता परमेश्वराने अपेक्षित केलेली आहे. तुमचे विचार शुद्ध, तुमची दृष्टी शुद्ध, तुमचं चिंतन शुद्ध, तुमचं वागणं शुद्ध, तुमचं राहणं शुद्ध, या शुद्धतेकडे जेव्हा आपण झुकतो आणि त्या शुद्धतेतून जेव्हा धार्मिकता करायला सुरुवात करतो, तीच खरी धार्मिकता परमेश्वराला अपेक्षित आहे आणि त्यातून आपलं जीवन सुंदर होतं. म्हणून जीवपदार्थ समजून घेतला पाहिजे. जीवपदार्थ समजून घेत असताना सर्वात जास्त चिंतन जीवाच्या अनुषंगाने कशाचं करायला पाहिजे, आपल्यात असलेले दोष, आपल्यात असलेल्या कमतरता, त्याचं चिंतन करून ते गुणात कसं परावर्तित आपल्याला करता येईल, ते ऊर्ध्वगतीच्या विचारावरती जाऊन सातत्यपूर्ण त्यामध्ये वृद्धी वाढ कशी करता येईल याचा विचार करणं म्हणजे धर्म करणं आणि म्हणजेच परमेश्वरापरांच्या प्राप्तीला सुरुवात करणं आहे. म्हणून जीवानी जीवाचा जास्त विचार केला पाहिजे. आपण आपला कधीच विचार करत नाही. आपण आपला विचार न करता दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये जीवन व्यथित करतो. मग समाजाचा असेल, देवतेचा असेल, प्रपंचाचा असेल. म्हणून आपण आपला विचार करायला लागणं म्हणजे धार्मिकता, म्हणजे धर्म. दुसरा पदार्थ आहे देवता पदार्थ. तो देवता पदार्थ आपल्या सिस्टमचा एक भाग आहे. त्याचा आणि आपला अर्थार्थी संबंध नाही, परंतु तरीही खोटं म्हणून देवताला आपण सोडायचं नाही आणि खरं म्हणून स्वीकारायचं पण नाही. हे जर तत्त्व आपण जर समजून घेतलं तर देवतेविषयी असलेली भीती, देवतेविषयी असलेली न्यूनगंड, समज, गैरसमज हे सारं आपल्या डोक्यातून निघून जाईल आणि मग खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराच्या भक्तीला सुरुवात करू. सर्वात जास्त आपण तिथं अडकलेलो आहे. कर्मकांड, व्रतवैकल्य, अंधश्रद्धा ही देवतेशी निगडीत आहे, देवतेच्या भक्तीशी निगडीत आहे. म्हणून आपल्याला इतर ठिकाणी हे भरपूर दिसतं, आपल्याकडे त्या प्रमाणात कमी दिसतं, परंतु तरी त्याचा परिणाम जर आपल्यावर होत असेल तर आजही आपण ते करण्याचा प्रयत्न करतो, कोणत्या कशाच्या तरी माध्यमातून करतो. हे दोन पदार्थ आपण चिंतन केलेले आहे, सत्संगात अभ्यास केलेला आहे, त्याचे प्रश्नपत्रिका पण आपण सोडून घेतलेले आहे आणि त्याविषयी तुमच्या मनात काही शंका असायला काही कारण पण नाही. ते आजही यूट्यूबवरती ते सत्संग आहे. ते सत्संग तुम्हाला रिपीट ऐकता येतील, ऐकल्यानंतर त्याचे नोट्स काढता येतील, ते समजून घेता येतील. आता इथं आपण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सत्संग घेत असताना हा जीव पदार्थ इथं झाल्यानंतर परत आपण वेळात वेळ काढून परत रिपीट ऐकला असं कोणी आहे का? रिपीट हात वर करा बरं. ऐकलं तुम्ही? जीव पदार्थ पूर्ण. देवता पदार्थ कोणी ऐकला? कोणीच ऐकलं नाही. बरं, सकाळी खाल्लं तुम्ही, जेवण केलं की नाही? सकाळी कोणी जेवण केलं नाही? हात वर करा बरं. आज रात्री, आता सकाळी जेवण केलंय म्हणून कोण जेवण करणार नाही? हात वर करा. कोणीच नाही. काय तुम्ही एकच टाइम जेवता? दोन्ही वेळचं जेवता का एकाच वेळेत जेवता? गमतीचा विषय सोडून द्या, त्यातलं मर्म लक्षात घ्या. जर आपण सकाळी जेवलेलो आहे तरी संध्याकाळी जेवतो, संध्याकाळी जेवलेलो आहे तरी परत सकाळी जेवतो. काहींना तर टेन्शन असतं सकाळी जेवताना तर संध्याकाळी आपल्याला भेटेल का नाही, तशी व्यवस्था आहे की नाही, तशी व्यवस्था करावं लागेल का, एवढं टेन्शन असतं. आणि ते साधकामध्ये असावं याचं सर्वात मोठं टेन्शन माझ्यासारख्याला पण असतं. जो साधक आहे, जो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने निघालेला आहे, तो सुद्धा विचार करतो का सकाळचं झालं संध्याकाळचं भेटेल का नाही, संध्याकाळचं झालं आता सकाळी भेटेल का नाही. असे साधकही दिसतात आजूबाजूला. सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही सत्संग ऐकले परंतु रिपीट ऐकले नाही तर तुमच्या डोक्यात घुसणार नाही. याला सातत्य पूर्ण तुम्हाला प्रयत्न करावा लागेल.
जीवदेवता पदार्थ ऐकला म्हणजे लगेच तुमच्या लक्षात आलं, जाणवलं आणि समज निर्माण झाला असं होत नाही. तुम्हाला परत परत ते ऐकावं लागेल, नोट्स काढावं लागतील, समजून घ्यावा लागेल. अभ्यास हा एकदा ऐकायचा असतो. शाळेत तुम्ही गेले, कॉलेजला तुम्ही गेले, सिलेबसप्रमाणे ते शिक्षक एकदा शिकवतात की दोनदा शिकवतात का तीनदा शिकवतात सांगा बरं? एकदाच. ते एकदा शिकवतात, ते परत रिपीट शिकवत नाही. परंतु मग तुम्ही रिपीट शिकत नाही का? रिपीट शिकतात. घरी आल्यानंतर रिव्हिजन करतात, अभ्यास करतात, चिंतन करतात, नोट्स काढतात, मग परीक्षा देऊ शकता. नुसते एकदा शिकल्याने जर तुम्ही सुशित किंवा डिग्री किंवा परीक्षा देऊ शकले असते तर खूप सोपं झालं असतं. हे तर आदर्श शास्त्र आहे, हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे, चैतन्यापर परमेश्वराचं शास्त्र आहे. त्यामुळे ते तेवढ्याच लेवलचं आहे, तेवढ्याच श्रेष्ठ आहे. त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न तेवढ्याच श्रेष्ठतेचा लागेल. एकदा ऐकलं होणार नाही, दोनदा ऐकलं होणार नाही. एकदा ऐकल्यानंतर दुसऱ्यांदी ऐकणं, तिसऱ्यांदी नोट्स काढणं, चौथ्यांदी चिंतन करणं आणि पुन्हा पुन्हा त्यावरती राहणं. त्यावेळेस तुमच्या अंतर्मनामध्ये ते तत्त्वज्ञान झिरपेल, द्रवेल. तेव्हा तुम्ही त्यावरती चालण्याचा कुठंतरी थोडाफार प्रयत्न कराल. अन्यथा असे किती सत्संग झाले आणि किती वेळा तो अभ्यास झाला तर त्यांनी काहीच फरक नाही पडणार. फरक हा आपल्याला करून घ्यावा लागतो, फरक पडत नसतो. आपोआप काहीच होत नाही. कार्याला येणारी गोष्ट आहे ती आपोआप होत नाही, तिला कारण लागतं आणि ते कारण आहे परमेश्वर प्राप्तीचं. जर तुम्हाला वाटत असेल की मला देव व्हावा, देव भेटावा, देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही कार्याला याल. जर वाटत नसेल तर कार्याला येणार नाही. हा हे सृष्टीने ठेवलेले सत्संग आलेले आहे पंक्ती, मग ते करायला पाहिजे, राबवायला पाहिजे, चला मग, तर त्याला काय अर्थ नाही. किंवा आता आहे संध्याकाळची वेळ, 5-6 दिवस सत्संग आहे, ऐकायला जाऊ, त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला ते करावं लागेल, बसून समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, त्यावरती चिंतन करावं लागेल, त्यावरती नोट्स काढावं लागतील. निर्माण झालेले प्रश्न तुम्हाला मार्गदर्शनातून सोडवावं लागतील, तेव्हा ते होईल. जीव आणि देवता हा पदार्थ आपण बघितल्यानंतर आता आपण प्रपंचाकडे वळत आहोत. आणि ज्यामध्ये आपण आहोत तो मात्र आपल्याला माहीत नाही. ही बी आपलं सर्वात मोठं संशोधनाचा भाग आहे. परमेश्वराने सांगितलेला जीव जेव्हा आपण अभ्यासला तेव्हा आपल्या लक्षात येईल का अरे मी असं आहे. आश्चर्यजनक आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे. माझ्यामध्ये ज्या गोष्टी निर्माण होतात त्या कशामुळे होतात हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला माझ्याविषयी आश्चर्य वाटलं पाहिजे. तसंच प्रपंचाच्या बाबतीत आहे. तर जो प्रपंच मी करत आलो, करतोय, तो प्रपंच कसा आहे. देवाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून तो प्रपंच परमेश्वराने आपल्याला कसा समजावला आहे, कशा लक्षात आणलेला आहे. आणि तो प्रपंच कशापासून सुरुवात होतो, कुठं कुठं आहे आणि कशा कशा कार्याला येतो. आणि त्यातून बाहेर पडायचं तर कसं पडावं लागेल. यावरती मी आपल्या सत्संगामध्ये ती बोधकथा सांगितलेली पण असेल की एक साधू असतात आणि ते साधू दररोज सत्संग घेतात. त्यांचा एक शिष्य असतो. त्याला वाटतं की बाबा मस्त राहतात, काही टेन्शन नाही, काही अडचण नाही, आपलं देव भला, धर्म भला, चिंतन करतात, बसलेले राहतात एकांत. आपल्याला किती टेन्शन, किती त्रास, मुलाची फी भरायची, घरातला किराणा संपला आहे, याच्या लग्नाला जायचं, त्याच्या कार्यक्रमाला जायचं, इकडं आयर घ्यायचा, तिकडं हे करायचं, किती वैताग, सारखं टेन्शन टेन्शन. एवढा पैसा येतो तर राहतही नाही, टिकतही नाही. मग तो टिकवायचा तर काहीतरी कर्मकांड करतो, काहीतरी इकडं जातो तिकडं जातो. पण बाबा तर मस्त आहे, काही टेन्शनच नाही. मग बाबाकडं काहीतरी शक्ती असावी, बाबाकडं काहीतरी आयडिया असावी, बाबाकडं काहीतरी विद्या असावी. ती जर आपण बाबांकडून शिकलो तर सोपं काम होऊन जाईल. मग तो बाबांना गुरु बनवतो, विनंती करतो की तुम्ही मला विद्या द्या, तुमच्याकडची ज्ञान द्या. म्हणले काय हरकत नाही, पण तुला दररोज यावं लागेल, दररोज 1 तास 2 तास यावं लागेल. म्हणे येईल. त्याच्या अंतर्मनामध्ये काय आलं की एवढा मोठा फायदा जर होत असेल तर 1-2 तास जायला काय हरकत. कोणती गोष्ट शिकायची तर जावंच लागतं. म्हणून तो दररोज जायचा. एक विशिष्ट वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर तो बाबा म्हणतात मी तुला जे शिकवायचं ते शिकवलं, तुला काय द्यायचं ते ज्ञान मी दिलं, आता माझ्याकडे देण्यासारखं काही नाही आहे. आता तू ज्ञानी झाला, तुला सर्व काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आता तू त्यावरती चालायला सुरुवात कर. त्याला वाटतं अरे वा वा बरोबर, टेन्शनच नाही आता.
मस्त झालो, बाबांसारखंच आता आपण पण राहणार, वागणार, बसणार, उठणार, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. आणि ह्या आविर्भावातच घरी जातो, बायको त्याच्यावर चिडते, कुठं फिरताय म्हणे, काही काम नाही धाम नाही, घरातला गॅस संपलाय, किराणा संपलाय, पोरांची फी भरायची, हे करायचं ते करायचं, कोणीतरी बँकेचा हप्त्याचा फोन आला, मग कोणीतरी घेणेकरी आले. 0 मिनिटात तो कन्वर्ट झाला आणि त्याला खूप टेन्शन आलं की अरे ज्याच्यासाठी मी 2 वर्ष बाबाकडे जात होतो ते तर आहेच आपल्याबरोबर, ते तर आपल्याकडून गेलंच नाही. 2-2 तास आपण दररोज बाबाकडे 2 वर्ष गेलो, उपयोग काय झाला? याचा अर्थ बाबांनी काहीतरी आपलं लपवलं, बाबांनी आपल्याला काहीतरी सांगितलं नाही. जी किल्ली असते गुरु किल्ली ती आपल्याला काही त्यांनी दिलेली नाही, म्हणून तो पुन्हा बाबाकडे जातो, बाबाला तक्रार करतो की बाबा तुम्ही जे माग द्यायचं पाहिजे ते दिलंच नाही, ज्या अपेक्षेने मी येत होतो ते मला भेटलंच नाही. मी त्याचं सर्व बाबांनी ऐकल्यानंतर म्हटले ते द्यायचं राहिलं तू उद्या सकाळी 10 वाजता ये म्हटले, ते बी देऊन टाकतो. तो सकाळी उद्या 10 वाजता जेव्हा सकाळी आंघोळ पांघोळ करून त्याच्याकडे जायला लागतो त्या बाबांकड, तर ते बाबा आपल्या मंदिराच्या बाहेर खूप जोरजोरात ओरडण्याचा त्यांना आवाज येतो की मला या खांबापासून सोडा. त्यांनी त्या खांबाला पकडलेलं असतं, खांबापासून सोडा, खांबापासून सोडा. साऱ्या गावाला आश्चर्य वाटतं की हे बाबा अत्यंत शांत, कधी बोलत नाही, कोणाला त्रास नाही, काहीच नाही, आपलं काम भलं, आपलं देव घाला, धार्मिकता भली, स्मरण चिंतन सर्व काही. आणि हे बाबा आज का असे करू राहिले? चांगले होते, वेडावले लागले, त्यांना भूत लागलं, काय नेमकं झालं काय? सारं गाव गोळा झालं. सारं गाव गोळा झालं तर हा बी जवळजवळ जातो, सारं गाव गोळा झालेलं असतं, बाबा ओरडत असतात, कोणालाच काही सुचेना आता काय करावं, बाबाला कसं सोडावं या खांबापासून. आता हा 2 वर्ष जाऊन जाऊन थोडा शहाणा झालेला होता आपल्यासारखा. 25 वर्ष झाले ना आपण थोडं शहाणं झालेलो आहे ना, असं आपण म्हणायचं. समजा 27 वर्ष विनाकारण 2 वर्ष मी कमी करत राहतो. 27 वर्ष झाले, त्याच्यामुळं आपल्यामध्ये थोडा फरक बदल आहे. आणि त्यानंतर तो जेव्हा तिथं जातो, तो सर्व प्रसंग बघतो, पाहतो, तो त्या बाबाकडे जातो, बाबाजवळ जातो आणि हात लावतो. आणि बाबा तुम्ही खांबाला पकडलेलं आहे, तुम्हाला आता मी सोडवणार कसं, हे गाव सोडवणार कसं? तुम्ही सोडलं तर ते सुटेल, अन्यथा तुम्ही सुटू शकत नाही म्हटले. अरे माझ्या लक्षातच आलं नाही, बाबांनी सोडलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाबा तुला हे सांगायचं होतं, चाल म्हणे. हे सांगायचं राहिलं होतं, हे दाखवायचं राहिलं होतं, हे द्यायचं राहिलं होतं, ते घ्यायचं की नाही हे तू ठरवायचं असतं. असा हा प्रपंच आहे. प्रपंच किती समजून घेतला, कितीही लक्षात आणला, किती जाणवला, किती फटके पडले तरी तो सुटत नसतो, तो सोडावा लागतो. तो सुटत नसतो, आपोआप काही सुटत नसतं, तो सोडावा लागतो. आता तो सोडायचा कसा ही तुमची आयडिया, आणि त्याच्या आयडिया मी देत असतो, परंतु ती आयडिया तुम्ही किती स्वीकारायच्या हे तुमच्यावरती अवलंबून असतं. कारण जीव हा स्वतंत्र आहे. सांगण्याचं काम देवानी केलं, ऐकण्याचं काम जीवानी केलं. अक्षरदाता बोधदाता परमेश्वर. आपण फक्त अक्षराने घेतलं, देवानी बोध द्यावा इथपर्यंत आपण अवस्था बदलली नाही, आणि तो बोध मिळावा अशी आपली वासना नाही. आणि जरी बोध मिळाला तरी त्यातून निघण्याची शक्ती अजून आपल्याला भेटलेली नाही. तर यावरती चिंतन केलं कितीही तरी कमीच आहे. परंतु स्थूळमानाने परमेश्वराने सांगितला प्रपंच काय आहे नेमका, तो कशापासून कुठं कसा कार्याला आला, आणि तो आपल्या मानगुटावर कसा बसला, आणि त्यातून आपण कसं आता निघत नाही हे आपल्याला समजून घ्यायचं. बाकी निघू न निघू हा नंतरचा विषय, ते पाहू आपण काय करायचं. कारण अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. मी बी इथं येत होतो पूर्वी, तुम्हाला आठवत नाही, हेच सांगत होतो, तुम्हाला आठवत नाही, मलाही आठवत नाही. तर असे अनेक जन्म अनेक सृष्ट्या आपल्या गेलेल्या आहे हे समजून घेण्यासाठी. पण सुटलो नाही म्हणून परत यात आलेलो आहोत. मी त्याच रस्त्यावर आहे, तुम्ही त्याच रस्त्यावर आहे. मागं पुढं थोडंफार असेल, स्पीड कमी जास्त असेल, परंतु रस्ता मात्र एकच आहे. म्हणून प्रपंच पाहत असताना प्रपंचाच्या व्याख्येत परमेश्वराने काय काय आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही अनेक वेळा सत्संगातून हा प्रपंच ऐकलेला असेल, थोडाफार समजलेला असेल. आता सूत्रपाठ वाचतात, अभ्यास करतात, त्यामुळं तुमच्या लक्षात पण आलेला असेल. परंतु बाह्य अंगाने जो परमेश्वराने सांगितलेला जो प्रपंच आहे तो आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे. प्रपंचावरती विवेचन कितीही करता येऊ शकतं, किती वेळ देऊ शकतो, परंतु आपण व्हेरी IMP फक्त टच करणार आहोत, स्पर्श करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपल्याला मुख्य विषयाला स्पर्श करायचा आहे. परमेश्वर ही जी वस्तू आहे
ते आपण ढोबळमानाने परमेश्वराच्या कृपेने साधुसंतांच्या शुभचिंतनाने आपण चिंतन करून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रपंच म्हणजे कार्य करण्या विस्तारलेला. प्रपंच हा कार्य करण्या विस्तारलेला आहे. याला प्रपंचाच्या व्याख्येत बसवलेलं. काय प्रपंच म्हणावं कशाला? कार्य करण्यासाठी जो विस्तारतो त्याला काही मर्यादा नाही, विस्तारतो. कार्य करण्यासाठी विस्तारलेला, आपोआप नाही. कोणतीच गोष्ट आपोआप होत नाही. ती मुळातच कार्य करण्याच्या अनुषंगाने तो प्रपंच आपण निर्माण केलेला आहे. आपण गुपचूप बसतो का? आपण गुपचूप बसत नाही. आपण त्याला कार्याला लावतो, तो आपल्याला कार्याला लावतो. कोण कोणाला कार्याला लावतो हे आपल्याला कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही. जे जे गरजेनुसार आपण करत राहतो आणि तो आपल्याला सांगत राहतो आणि आपण त्याच्या पाठीमागे पळत राहतो. कुठं थांबायचं, किती थांबायचं, कशासाठी थांबायचं हे मात्र आपल्याला माहीत नसतं. म्हणून त्याची व्याख्यात पक्षकारांनी काय केलेली? कार्य करण्या विस्तारलेला जो प्रपंच आहे त्याला प्रपंच म्हणतात. आपण कळलं ढोबळमानाने काय प्रपंच वाढून ठेवला, काय प्रपंच करून ठेवला, काय प्रपंच. तर प्रपंच या शब्दाचा अर्थ आपण ढोबळमानाने काय घेतो? का जो विस्तारलेला आहे, वाढवलेला आहे, गरज नसताना पसरवलेला आहे, तो प्रपंच. आजही आपण जर चिंतन केलं तर आपल्याला किती किती गरज आहे, गरज नसताना आपल्याकडे काय काय आहे जर चिंतन जर केलं तर 2-3 ट्रका तरी आपल्या घरातून बाहेर पडतील. कारण अशी एखादी वस्तू तुमच्याकडे असेल की जी घेतल्यापासून अजूनही उपयोगात पडेल नाही, कधी पडेल याची गॅरंटी नाही, तरी पण तुम्ही सांभाळलेली ती. अशा कितीतरी वस्तू तुम्हाला चिंतन करा, लक्षात येईल. याचं कारण काय की आपल्याला लक्षात आलेलं नाही नेमकं आपली गरज काय, आपली किती गरज आहे, कशासाठी गरज आहे. पण ढबळमानाने जर परमेश्वरांनी सांगितलेला जो प्रपंच आहे तो कार्यप्रपंच आणि कारण प्रपंच असे 2 प्रकार पडतात. कारण प्रपंच म्हणजे मूळ, कार्यप्रपंच म्हणजे आलेला कार्याला तो प्रपंच जो आज आपण उभा केलेला आहे. बिल्डिंग आहे, घर आहे, मंदिर आहे, बाकीचे हे मोठे मोठे जे डेव्हलपमेंट आहे सायन्सच्या माध्यमातून, हे सारा कार्यप्रपंच कार्याला आलेला आहे. तो कॉलेजेस आहे, कंपनीज आहे, साऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या साऱ्या कार्यप्रपंचामध्ये मोडतात. पण त्याचं मूळ कारण काय आहे हे आपण लक्षात घेतलं तरी अष्टधा प्रकृती त्याला म्हणतात. आप, वायू, भूमी, जल, आकाश, रस, तम, सत या अष्टधा प्रकृतीपासून झालेला प्रपंच तो कारण. तो कारण प्रपंच परमेश्वरांनी नित्य सांगितलं आणि कार्यप्रपंच अनित्य सांगितलं. हे संपणार आहे, हे संपुष्टात येणार आहे, हे परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. परंतु कार्यप्रपंच मात्र या 4 पदार्थाच्या नित्य आणि अनादि पदार्थामध्ये मोडतो. म्हणून ते कधी संपणार नाही, कधी नष्ट होणार नाही, हे राहणारच आहे. पण कार्यप्रपंच जो आहे तो अनित्य आहे. काल काहीतरी वेगळा होता, आज काहीतरी, उद्या तुम्हाला वाटलं मंदिर मोठं बनवायचं तोडून तुम्ही वेगळं बदलतात. हा बदल जो आहे गीतेमध्ये, त्या गीतेचे काय सार जे आहे ना त्याच्यामध्ये खाली लिहिलं राहतं बा, परिवर्तन संस्कार का नियम आहे. म्हणून आपण परिवर्तन कंटिन्यू करत राहतो, कारण संसाराचा नियम आहे असं सांगितलेलं ना गीतेने. असं आपल्या मनात मानसिकता तयार करत राहते, आपण बदलत राहतो. हा बदल आपोआप होत राहतो. पण हा बदल कधीही कायमस्वरूपी राहत नाही. म्हणून तो नित्य वर्गामध्ये मोडत नाही, तो अनित्य वर्गामध्ये मोडतो. आणि सूत्रपाठामध्ये जो प्रपंच सांगितलेला हा कार्यप्रपंचाविषयी अनित्य परमेश्वरांनी मांडलेला आहे. आता याच्यामध्ये परत सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच असे 2 आणखीन वेगळे प्रकार पडतात. आता खूप काही सांगून आणखीन कन्फ्युजन करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण फक्त शब्दाला टच करणार आहोत, कारण मूळ तर हेच आहे, कार्य आणि कारण. पण मग आपल्याला काहीतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, अभ्यासलेलं असतं, अरे मग हे काय प्रकार आहे, तर हे फक्त आपल्याला माहिती म्हणून घ्यायचं आहे. देवता मळांना सूक्ष्म प्रपंच म्हणतात. देवता मळ जे आपल्याला देवतेने मळ चिटकवलेले असतात. ज्यावेळेस मायेच्या तमातून आपण बाहेर पडतो त्यावेळेस मळ घेत 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 आपण कर्मभूमीत आलेला असतो. ते जे मळ आहे देवता मळांना सूक्ष्म देह तोच सूक्ष्म प्रपंच म्हटलं जातं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि स्थूल देह कोणता? तमाच्या बाहेर जीवांना काढताना जी माया जी आहे आपलं सामर्थ्य त्या जीवांना देते, सामर्थ्य देऊन मग त्यांनी तो तयार केलेला राहतो. त्या जीव अधिकाधिक मळ घेऊन मळीन होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं की नित्य केवळ केवळ आहे ना, त्याच्यामध्ये नित्यता आहे, केवळ आहे. परंतु अनादि अविद्ययुक्त असलेला जीव तो मळ घेतल्यानंतर आणखीन मळत चालतो आणि ते मळीनोत्त जे निर्माण होतं त्याला स्थूल देह घेण्यापर्यंत तो पोचतो. असे 2 प्रकार आज आहे. कारण प्रपंच कार्यप्रपंच हेच
महत्त्वाचे आहे. आता विस्तारित आलेला जो आहे प्रपंच तो म्हणजे व्यक्त प्रपंच, जो व्यक्त होतो म्हणजे कार्यप्रपंच. व्यक्त प्रपंचाला कार्यप्रपंच कारण तो व्यक्त झालेला आहे. आणि अव्यक्त प्रपंच म्हणजे कारण प्रपंच, तो अव्यक्त आहे कारण प्रपंच. तर हे जे दोन प्रपंच आहे, कार्यप्रपंच हा पंचमहाभूते 3 गुण, पंचमहाभूते आप, वायू, भूमी, आकाश, जल, रस, तम, सत हे मूळ आहे. आणि हे जे मूळ आहे त्याचं वेगवेगळं अस्तित्व पण आहे. फक्त ते एकामेकापासून वेगळं नाही. ते जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याचा कडतरून व्याप असतो. हे आपण पुढं पाहणार आहोत. यापासून जो बनलेला आहे त्याला त्रिगुण यांनाच अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि तो अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालेला जो प्रपंच आहे त्याला आपण प्रपंच समजतो. म्हणजे जो सगळा जो प्रपंच विस्तारलेला असल्यामुळेच यालाच अष्टधा प्रकृतीलाच आपण प्रपंच किंवा मूळ प्रपंच म्हणतो. जो मूळ प्रपंच आहे तो या अष्टधा प्रकृतीचा आहे. आणि कार्यप्रपंच जो आहे, व्यक्त झालेला प्रपंच आहे, तो हे सारे एकत्र येऊन जो तयार होतो त्याला म्हटलं गेलं. हा जो प्रपंच आहे वेगळं नाही. आता जमीन आहे, वायू आहे, आकाश आहे, जल आहे, सिमेंट, रेती हे सारे वेगवेगळे पण ते एकत्र झाले ना, एकत्र झाले आणि मग त्याचं काहीतरी आणखीन बिल्डिंग तयार झाली. त्याला सुद्धा तो एकत्र होण्याच्या पाठीमागचं कारण आहे, त्याला आधार आहे. कशाचा आधार आहे आपण मागच्या वेळेस बघितलेले. हे सारे विषय झालेले आहे आपले बऱ्यापैकी थोडे थोडे. व्यक्त प्रपंचाला कशाचा